श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करा पण फळाची चिंता करू नका. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद म्हणजे गीता. महाभारतातल्या रणांगणात श्रीकृष्णाने अर्जुनाचा जीवनाचं रहस्य सांगितलं होतं. महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेलं हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्यांच्या कर्तव्याची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो. म्हणजेच 18 अध्याय आणि सुमारे 720 श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातला काही उपदेशांना आपण पाहणार आहोत. माणसाने फक्त कर्म करावं, फळ काय मिळतं याची चिंता करू नये. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती केवळ कर्म करण्यासाठी जन्माला आली आहे. कर्म करणं हे त्या व्यक्तीचं काम आहे. कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. कर्म केल्यावर त्याचं वाईट फळ मिळाल्यास व्यक्तीने निराश होऊ नये. भलेही पदरी अपयश आलं तरीही कधीकधी ते अपयशही तुम्हाला बरं काही शिकवून जातं. कर्म केल्यावर ज्या व्यक्तीला ज्याचं फळ काय मिळेल याची चिंता नसते त्या व्यक्तीचं आध्यात्मिक ज्ञान वाढतं. परिणामाचे चिंत नसल्याने ती व्यक्ती चिंतामुक्त होऊन काम करते. त्या व्यक्तीला आयुष्यभर मनशांती मिळते. जे लोक स्वार्थाने प्रेरित होऊन आणि कर्म केल्यावर त्याचं फळ काय मिळेल याचा विचार करत राहतात ती लोक कायम दुःखी आणि अस्वस्थ राहतात. उद्या काय होईल याची भीती त्यांना नेहमी वाटत असते आणि या व्यक्ती जीवनाचा आनंद कधीच घेऊ शकत नाहीत. गीतेत म्हणल्याप्रमाणे जो व्यक्ती जसा विचार करतो तसं त्याच्या हातून कर्म घडतं. ज्या व्यक्तींचा आपल्यावर विश्वास असतो त्या व्यक्ती ध्येयाकडे वाटचाल करत राहतात आणि एक ना एक दिवस त्या व्यक्तींना यश नक्की मिळतं. जर व्यक्ती आपल्याकडे ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत असेल तर त्या व्यक्तीचं जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीचं पृथ्वीवरील कार्य संपुष्टात येते. प्रत्येकाच्या मनात मृत्यूची भीती असतेच. जेव्हापासून हे जग निर्माण झाले तेव्हापासून जन्ममृत्यूचे चक्र चालू आहे. हा निसर्गाचा नियम आहे. हे सत्य स्वीकारून भयमुक्त होऊन वर्तमानात जगणे म्हणजे जीवन आहे. उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नाही. यामुळे उद्याची चिंता न करता आजमध्ये जगायला शिकलं पाहिजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.